तर मित्रांनो आता आपण बँडविड्थ बघणार आहे. तर बँडविड्थ हा पण एक वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट की बँडविड्थ म्हणजे काय असतं की फ्रिक्वेन्सीची अशी एक विड्थ असते किंवा फ्रिक्वेन्सीची एक अशी रेंज असते की त्या रेंजमध्ये ना की पॉवर आपली जी सर्किटमधली असते सर्किटमधली जी पॉवर असते ती मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ पॉवर जी असणार आहे त्याच्या नेहमी हाफ असणार आहे. ठीक आहे की आपल्या सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर जर 100 असेल, ठीक आहे, आपल्या सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर जर 100 असेल 100 वॅट, तर बँडविड्थ म्हणजे नक्की काय की फ्रिक्वेन्सीची अशी विड्थ की त्या विड्थमध्ये पॉवर आपली 50 वॅट असेल. ठीक आहे, तर त्या विड्थमध्ये आपली पॉवर 50 वॅट असेल म्हणजे मॅक्सिमम पॉवरच्या हाफ पॉवर आपल्याला मिळेल. ती जी विड्थ असते ती फ्रिक्वेन्सीची जेवढी विड्थ असते म्हणजे तेवढा जो गॅप असतो फ्रिक्वेन्सीचा त्याला आपण म्हणतो बँड विड्थ. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो बँड विड्थ. तर हे इम्पॉर्टंट त्याची डेफिनेशन आहे. तर त्याआधी आपण बघणार आहे पी नॉट. आता आपण बघतो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ पॉवर. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ पॉवर काय असणार आहे? पी नॉट इज इक्वल टू पी मॅक्स इज इक्वल टू आय स्क्वेअर आर, आय नॉट स्क्वेअर आर. ठीक आहे, आता आय इज इक्वल टू वॉट? व्ही अपॉन आर. हे सगळं रेझोनन्स कंडिशनला बघतोय बरं का. आता तुम्ही इथे म्हणाल तर झेड का नाहीये, तर आता एक्स तर आपला नलिफाय झालाय त्यामुळं पी इज इक्वल टू काय असणार आहे? आय स्क्वेअर आर. तर आय नॉट इज इक्वल टू काय आहे आपलं? व्ही अपॉन आर. आता हाफ ऑफ द मॅक्सिमम व्हॅल्यू, आता ही मॅक्सिमम व्हॅल्यू झाली. ठीक आहे, आता हे जी हाफ व्हॅल्यू कशी काढणार? पी मॅक्स अपॉन टू. पी मॅक्स अपॉन टू म्हणजे आय स्क्वेअर आर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर ह्यालाच मी कसं रिप्रेझेंट करू शकतो? याला मी असं रिप्रेझेंट करू शकतो का बरं? या 2 ला √2 घेतलं आणि या आय नॉटला हे असं घेतलं आणि या दोघांचा स्क्वेअर केला इज इंटू आर. ह्यालाच तुम्ही जर हे जी फोड केली तर तुम्हाला हे असं मिळते बरोबर. तर याला मी काय रिप्रेझेंट केलं? याला मी कसं रिप्रेझेंट केलं? करंट डिवायडेड बाय √2 त्याचा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे, म्हणजे नक्की आपल्याला काय कळतंय की हाफ ऑफ द मॅक्सिमम पॉवर, ही हाफ ऑफ द मॅक्सिमम पॉवर आपल्याला कुठल्या करंटला मिळते बघितलं का? आय नॉट अपॉन √2. या केसला करंट कुठला आहे? मॅक्सिमम पॉवरच्या केसला आय स्क्वेअर, आणि या केसला करंट कुठला आहे? आय अपॉन √2 चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच ही नोट इम्पॉर्टंट आहे, राईट डाऊन ही तुम्ही लिहून घ्या. तर तुम्ही जसं यामध्ये बघू शकता की ॲट फ्रिक्वेन्सीज व्हेअर power in a circuit is half of its maximum value, current becomes 1 upon √2 times or 0.707 times of maximum value. म्हणजे काय सांगितलं त्यांनी नक्की की जे मॅक्सिमम पॉवर असते सर्किटमध्ये त्यावेळी करंट काय असतो आपला आय नॉट, पण जे मॅक्सिमम पॉवरच्या हाफ व्हॅल्यू आपल्याला घ्यायची असते त्यावेळी करंटची व्हॅल्यू काय कितीने कमी म्हणजे कितीने चेंज होते? त्याची व्हॅल्यू करंटची ही व्हॅल्यू ही 1 अपॉन √2 टाइम्सने चेंज होते. ठीक आहे, म्हणजेच ही करंटची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे बरोबर. मॅक्सिमम पॉवर काय मिळते आपल्याला? कारण की हा करंट मॅक्सिमम आहे. तर ज्यावेळी मॅक्सिमम पॉवरच्या आपल्याला हा पॉवर पाहिजे त्यावेळी करंटची व्हॅल्यू पण कितीने चेंज होते की मॅक्सिमम व्हॅल्यूच्या 1 अपॉन √2 टाइम्सने चेंज होते. म्हणजे 1 अपॉन √2 टाइम्स म्हणजे किती? 0.707 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे की पेपरमध्ये कसा प्रश्न विचारतात माहिती आहे का? आपल्याला बँडविड्थ जे असते ना ते म्हणजे जे हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी असते म्हणजे ही आपल्याला हाफ पॉवर मिळते ना, इथं हाफ पॉवर मिळते आपल्याला. मग हाफ पॉवर मिळते त्यावेळी आपला करंट किती असतो? करंट कितीने चेंज होतो? तर करंट कितीने चेंज होतो? 0.707 किंवा 1 अपॉन √2 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यूने खाली येतो. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे, हे स्टेटमेंट व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. दुसरं काय? फ्रिक्वेन्सी ॲट विच पॉवर इज हाफ ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू इज कॉल्ड एज हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी की ज्यावेळी आपली मॅक्सिमम पॉवर आहे ना त्याच्यापेक्षा आपल्याला हाफ पॉवर मिळणार आहे. ठीक आहे, त्याला आपण हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे जसं तुम्ही हा ग्राफ बघू शकता. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू आहे आय नॉट. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे आय नॉट. हा ग्राफ मी काढलाय करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचा. जसजशी मी फ्रिक्वेन्सी वाढवतो तसतसा माझा करंट सर्किटमधला इन्क्रीज होत जातो आणि ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी माझा करंट मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचतो. या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी बरोबर, एफ नॉट. आणि त्यानंतर आणखीन मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर करंट माझा पुढं इन्क्रीज होण्यापेक्षा आता खाली माझा करंट परत रिड्यूस्ड होतो. ठीक आहे,
तर ही व्हॅल्यू झाली फ्रिक्वेन्सीची एफ नॉट, त्याला आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि ऍट एफ नॉट सर्किटचा माझा जो करंट आहे आय नॉट, तो मॅक्सिमम करंट मला मिळणार आहे. बरोबर. तर हे झालं एफ नॉटचं आणि आय नॉटचं. की मी काय केलं की आपल्याला हाफ पॉवर कधी मिळते, जे करंट माझा किती असतोय 0.707 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू. आता इथं आय नॉट आणि त्याच्या 0.70 समथिंग इथे येणार आहे. बरोबर, म्हणजे ही इथे. मग इथून मी जर हॉरिझॉन्टल एक प्रोजेक्शन ड्रॉ केले तर मला या फ्रिक्वेन्सी या करंटला ही फ्रिक्वेन्सी F1 आहे. सिमिलरली ही फ्रिक्वेन्सी माझी F2 आहे. मग ह्या दोघांमधली जी विड्थ आहे, या दोघांच्या विड्थला म्हणतात बँड विड्थ. आता मला सांगा, ह्या F1 आणि F0 मध्ये काहीतरी डिफरन्स आहे. बरोबर, त्याला म्हणतात आपण चेंज इन फ्रिक्वेन्सी. आणि या दोघांमध्ये पण काहीतरी डिफरन्स आहे, ती पण इथं मी दाखवली चेंज इन फ्रिक्वेन्सीने. बरोबर. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे F1 आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे F2, म्हणजे या फ्रिक्वेन्सीला माझा करंट किती असणार आहे 1/√2 टाइम्स ऑफ आय नॉट. ही आय नॉट आहे. ठीक आहे. त्याच्या 1/√2 टाइम्स करंट मला या फ्रिक्वेन्सीला मिळतोय F1 ला. आणि सिमिलरली F2 ला पण मला तेवढाच करंट मिळतोय. तर F1 आणि F2 या दोघांना म्हणतात हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. हे लक्षात ठेवा, या दोघांना म्हणायचं हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. आता हे समजलं तुम्हाला हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. आता बँडविड्थ म्हणजे काय, या दोघांचा जर मी डिफरन्स काढला तर मला ही विड्थ मिळते. ठीक आहे. F2 मायनस F1 जर मी केलं, आता हे 50 आहे आणि हे 40 आहे, तर 50 मायनस 40 म्हणजे 10. तर 10 माझी बँडविड्थ आली, ती हर्ट्स मध्ये. बरोबर. आता हा जो F1 आहे ह्याला म्हणायचं लोअर हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी, कारण की ही लोअर फ्रिक्वेन्सी आहे ना, ही 40 असणार आहे आणि ही 50 असणार आहे. म्हणजे ही 40 असल्या कारणामुळे F1 ला आपण काय म्हणणार, लोअर हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. आणि F2 ला काय म्हणायचं, तर ह्याला म्हणायचं अप्पर हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी. बरोबर. हे दोन्ही त्याचे नॉमेनक्लेचर झाले. आता हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी त्याला अजून आणखी काय म्हणतात 3dB फ्रिक्वेन्सी. हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे बरं का, हे पण एक लक्षात ठेवा, ह्याला 3dB फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतात. आता F0 जर काढायचं असेल आपल्याला, ठीक आहे, आपल्याला काही वेळेस काय देतात की म्हणजे इलेक्ट्रिकलला विचारलेले आहेत बरं का असे प्रश्न, की F1 म्हणजे लोअर हाफ फ्रिक्वेन्सी देतात 40 हर्ट्स आणि अप्पर हाफ फ्रिक्वेन्सी म्हणजे F2 देतात 60 हर्ट्स किंवा 50 हर्ट्स. आणि आपल्याला म्हणतात की F0 काढा, म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी काढा. तर ही फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला F2 दिला, आपल्याला F1 दिलाय, तर कसं काढणार, F1 इंटू F2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याला √2 त्याला स्क्वेअर रूट टाकायचं. म्हणजे F0 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ F1 इंटू F2. ठीक आहे. आणि बँडविड्थ काय असते बरं, जसं बँडविड्थ मी सांगितलं तुम्हाला, या दोघांचा डिफरन्स, तर F2 मायनस F1 ह्यालाच आपण सिरीज RLC सर्किट, हा डेराईव्ह फॉर्म्युला आहे बरं का, खूप मोठं डेरिव्हेशन होतं याचं. म्हणून म्हटलं एवढं तुम्हाला म्हणजे व्हिडिओची लेंथ पण वाढत जाते. आणि ते काय तुम्हाला एवढे नेसेसरी सुद्धा नाहीये. इलेक्ट्रिकलच्या पण विद्यार्थ्यांना एवढं इनडेप्थ मध्ये नाही विचारलं कधी. त्यामुळे हा फॉर्म्युला आहे थोडासा, हा तुम्ही लिहून घ्या, थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. R/2πL ह्याने सुद्धा आपण बँडविड्थ फाइंड आउट करू शकतो. बँडविड्थ काढायचा फॉर्म्युला काय, F2 मायनस F1 इज इक्वल्स टू R/2 इंटू पाय इंटू L. ठीक आहे. तर हा एक फॉर्म्युला होता बँडविड्थचा. सिमिलरली बँडविड्थला आपण आणखीन एका फॉर्म्युलेने सांगतो. तर बँडविड्थ इज व्हॉट, F0 म्हणजे ही फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय, म्हणजे बँडविड्थ काढायची ना आपल्याला, ही बँडविड्थ काढायची, तर मी काय करतो, ही फ्रिक्वेन्सी घेतो आणि या फ्रिक्वेन्सीला म्हणजे या रेझोनंट फ्रिक्वेन्सीला मी त्याच्या क्वालिटी फॅक्टरने डिवाइड करतो. ठीक आहे. त्यावेळी सुद्धा मला बँडविड्थ मिळते. तर मोस्टली एक्झाम मध्ये विचारलं जातं कोणतं, तुम्हाला सांगतो, एक्झाम मध्ये सुरुवातीपासून सांगतो की या एक्झाम मध्ये बँडविड्थवर क्वेश्चन कसे विचारतात, हे डेफिनेशनवर वगैरे प्रश्न नाही विचारत, ह्याच्यावर विचारतात. करंटची व्हॅल्यू काय असते 0.707 टाइम्स. दुसरं, बँडविड्थवरती क्वेश्चन काय विचारतात, या दोघांचा डिफरन्स. या फॉर्म्युल्यावर खूप क्वचित प्रश्न विचारला तर विचारतो, या फॉर्म्युल्यावरती प्रश्न विचारले जातात. F0 इज इक्वल्स टू √, F1 इंटू F2 अंडर रूट मध्ये. ठीक आहे. बँडविड्थचा हा फॉर्म्युला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युल्यावर खूप सारे क्वेश्चन कारण की यामध्ये क्वालिटी फॅक्टरचा पण कॉन्सेप्ट येतो आणि बँडविड्थचा पण कॉन्सेप्ट येतो. त्यामुळे आणि F0चा पण येतो आणि हे तिन्ही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्यामुळे हा कंबाईन फॉर्म्युला विचारला जातो आणि ह्यावरतीच खूप प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा फॉर्म्युला तुमच्या लक्षातच असला पाहिजे. बँडविड्थ कसं लक्षात ठेवायचं, बँडविड्थ इज इक्वल्स टू F0 डिवायडेड बाय क्वालिटी फॅक्टर. बँडविड्थ इज इक्वल्स टू F0 डिवायडेड बाय
क्वालिटी फॅक्टर. मग यावरून आणखीन एक काही कळतं आपल्याला की बँडविड्थ हा क्वालिटी फॅक्टरच्या इनव्हर्स रिलेशन आहे त्याचं. ठीक आहे, म्हणजे क्वालिटी फॅक्टर जर माझा वाढला तर माझी बँडविड्थ कमी होते. तर हे असे रिलेशन या टाईपमध्ये विचारले जातात. मग ते थेरोटिकल मुलांना वाटतं की किती थेरोटिकल आहे, पण ऍक्च्युली थेरोटिकल नाही, हे या छोट्या छोट्या फॉर्म्युलेवरनं त्याचं फाइंड आउट केलंय आपण. बरोबर ना, की क्वालिटी फॅक्टर आणि बँडविड्थचं रिलेशन काय, एकमेकाला इनव्हर्स आहेत. आणि एफ नॉट म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी ही क्वालिटी फॅक्टर बँडविड्थला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आलं लक्षात? तर हे इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित हे सगळं, आणि हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.